आपला कोणत्या व्यक्तीला विरोध नसल्याचं रामगिरी महाराजांनी स्पष्ट केले। विधानाला विरोध असल्याचे रामगिरी महाराज म्हणाले। एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढे करा हा अहिंसेचा अर्थ नाही असंही रामगिरी महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे। गांधीजींना विरोध करणं असा त्याचा अर्थ नाही आहे आणि अहिंसेला विरोध करणं असाही अर्थ नाही आहे। अहिंसा शब्दाचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लावतो। सनातन संस्कृतीमध्ये अहिंसा शब्दाचा जो अर्थ आहे तर एक गालात मारे दुसरा गाल पुढे करणे हा अहिंसा शब्दाचा अर्थ सनातन संस्कृतीमध्ये मुळीच नाही। कारण आमच्या प्रत्येक देवतेच्या हातामध्ये शस्त्र आहे, संरक्षण करणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या वाक्याला विरोध केलेला आहे। माझं कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही, परंतु त्या वाक्याला विरोध आहे, कारण ते शास्त्रविरुद्ध वाक्य आहे। मग त्याकरता विश्लेषण करून मी सांगितलं की गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला स्वतः युद्धाकरता प्रवृत्त केलं आणि अन्यायाच्या बाजूने आपला गुरु असेल, बाप असेल, त्याला आपण विरोध केला पाहिजे। आणि म्हणून ते वाक्य, शास्त्राचं वाक्य, गीतेचं वाक्य आणि हे वाक्य याच्यामध्ये विरोधाभास आहे आणि म्हणून त्या वाक्याला माझा विरोध आहे। ते वाक्य कोणाचं याच्याशी मला काही घेणं नाही। अहिंसा याचा अर्थ कोणी मारलं तरी ऐकून घ्यावं असं मुळीच होत नाही। स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो आणि स्वतःच्या संरक्षणार्थ झालेली हिंसा ही अहिंसाच आहे असं गीता सांगते।